आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी आणि डिसिप्लिन का सगळ्यात महत्वाचं आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत कारण मार्केटमध्ये जेव्हा केव्हा आपण ट्रेड करत असतो त्यामध्ये आपला सगळ्यात मोठा शत्रू किंवा एनिमी जो आहे तो आपलं स्वतःचं मन असतं. आणि हे मन का बरं त्याच्यामध्ये शत्रू होतो माहितीये? त्यामध्ये सायकोलॉजी, डिसिप्लिन, स्मार्ट मनी आणि रिस्क मॅनेजमेंट हे पॅरामीटर्सला ते कन्सिडरच करत नाही. आणि त्यामुळं तिथं चुकी होण्याची जी आहे ती सगळ्यात दाट शक्यता जी आहे ती जनरेट आपल्याला होताना ती दिसू शकते. म्हणून निफ्टी ट्रेंडच्या माध्यमातून आपण ही गोष्ट जी आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. याबरोबरच व्हिडिओचा हा डिस्क्लेमर आहे. या व्हिडिओमध्ये जी कुठली माहिती दिली गेलेली आहे ती फक्त आणि फक्त शैक्षणिक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. यातनं कुठल्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला दिलेला गेलेला नाहीये. शेअर बाजारमध्ये जोखीम असते आणि कुठलेही निर्णय जे आहे ते स्वतःच्या जबाबदारीवरती किंवा फायनान्शियल ऍडवायझरच्या माध्यमातूनच घ्यावा ही विनंती राहील. तर सायकोलॉजी म्हणजे काय? सायकोलॉजी म्हणजे मला कुठे एंट्री करायची आहे, माझं एक्झिट पॉईंट कुठं आहे इन केस ऑफ टार्गेट आणि इन केस ऑफ स्टॉप लॉस, हे सायकोलॉजीचं एक सिम्पलचं रूल आहे. त्याबरोबरच दुसरा एक महत्वाचा रूल इथे येतो ते म्हणजे कॅपिटलच्या बाबतीत. जर माझ्याकडे टोटल कॅपिटल जे आहे त्या टोटल कॅपिटलच्या 2 ते 5%च मी जो आहे तो रिस्क तिथं घेतोय. म्हणजे भले मी जर चुकीचा असेल, भले मी इमोशन्समुळं किंवा माझा सेटअप जरी वर्कआउट झाला नाही तरी मी तिथं टिकण्याची सगळ्यात जास्त शक्यता, संधी जी आहे ती तिथं असू शकेल. याच्यामुळं ही ट्रेडिंग सायकोलॉजी जी आहे ती एक महत्वाचा रोल प्ले करते आणि त्याचबरोबर एक डिसिप्लिन जो तो रोल आपल्याला महत्वाचा प्ले होताना दिसतो. म्हणजेच फक्त आणि फक्त सायकोलॉजी आली, डिसिप्लिन आलं म्हणून सगळं झालं? नक्कीच नाही. त्याबरोबर तुमची अॅक्युरसी जी आहे ती कमीत कमी 60 ते 65च्या वरती असणं गरजेचं आहे. तेव्हा कुठं जाऊन तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. आणि रिस्क मॅनेजमेंटमध्ये मी ऑलरेडी सांगितलं की टोटल कॅपिटल च्या 3 ते 5%च्या आसपास जर तुम्ही रिस्क घेऊ शकत असाल तर तिथं तुमचं काहीतरी रिटर्न जे आहे ते होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. आता सगळ्यात महत्वाचं ट्रूथ तिथं बघण्यासारखं आहे. ते ट्रूथ काय माहितीये? 90% ट्रेडर जे आहे ते लॉसमध्ये जातात. आणि ते लॉसमध्ये का जातात माहितीये? ते स्ट्रॅटेजीमुळे नाही तर इमोशन्समुळे जातात. ज्यामध्ये ते फक्त चार्ट बघतात, परंतु मार्केटमध्ये काय चाललंय, मार्केटमध्ये सप्लाय आणि डिमांड झोन्स कुठं रिप्लेस झालेले आहेत, मार्केटमध्ये कुठल्या लोकांचे स्टॉप लॉसेस जे आहे ते हंट आउट होऊ शकतात, याकडे ते अजिबात लक्ष देत नाही. फक्त आणि फक्त ते त्यांच्याच गणगणीमध्ये किंवा त्यांचा जो विचार चाललेला असतो त्या विचारावरती जास्त फोकस जे आहे ते करत असतात. दुसरं महत्वाचं, एखादी मोठी कॅन्डल आली, कन्सिडर करा 25 ते 50 पॉईंटची एक साधारण कॅन्डल आली आणि त्या कॅन्डलला बघून जे आहेत ते डायरेक्टली फोमो करतात. जसं की ही एक मोठी कॅन्डल आली त्याला बघून ते फोमो मध्ये जातात. आणि नेक्स्ट कॅन्डल जी आहे ती डायरेक्टली रिव्हर्स आपल्याला होताना दिसते, अपोजिट साईडला येताना डायरेक्टली अशी एक रिपेलिंग कॅन्डलची कॅन्डल होऊन जाते आणि त्या पर्टिक्युलर कॅन्डलमध्येच त्यांचा स्टॉप लॉस हिट होतो. आता हा जो स्टॉप लॉस हिट होतो हा त्यांच्या थिंकिंगमुळे होतो, कारण फोमोमध्ये त्यांनी एंट्री केलेली असते. प्रॉपरली त्याला रिटेस्ट होऊन देताना काही आपल्याला काही पॅरामीटर्स तिथे दिसत आहेत का ह्याकडे अजिबात ते लक्ष देत नसतात. त्यामुळे सुद्धा तो एक महत्वाचा गोष्ट जो आहे तो क्रिएट होताना दिसतो. याबरोबरच स्मार्ट मनी जे आहे ते कुठे आहेत, ते काय करतायत, ते कुठल्या पोझिशन्स अनवाइंड करू राहिलेत, कुठं शॉर्ट बिल्टअप क्रिएट करू राहिलेत, त्याबद्दलचा अजिबात थांगपत्ता नसतो. कारण आपल्याला आपल्या समोर ऑप्शन चेन असते, त्या ऑप्शन चेन मध्ये फक्त चेंज इन ओपन इंटरेस्ट असतो. परंतु कालच्या दिवसभरापेक्षा आजच्या दिवसभरामध्ये तिथं काही वाढ झाली की कमी झाली, ते शॉर्ट साईडमध्ये होतं की लॉंग बिल्टअप मध्ये होतं, याच्याबद्दल काही आयडिया तिथं नसते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लिक्विडिटी झोन्स. लिक्विडिटी झोन्स म्हणजे काय? रिटेलर्स जे आहेत फोमोमध्ये कुठं एंट्री करतात, जसं की किंमत जी आहे ती वरती वरती चालली आणि अचानक ती खाली येते. खाली येऊन पुन्हा त्या लोच्या आसपास जो आहे अगदी खाली जाऊन 10, 5, 15 पॉईंट खाली जाऊन पुन्हा थोडासा कमबॅक करतं. ह्या लिक्विडिटी झोन्सला जे आहेत हे रिटेल ट्रेडर जे आहेत किंवा ट्रेडर जे कोणी लॉसच्या 90%च्या कॅटेगरीमध्ये ते अजिबात महत्व देताना दिसत नाही. तर सगळ्यात महत्वाचा जो शत्रू जो आहे ना, फक्त आणि फक्त चार्ट बघून काही गोष्टी होणार नाहीये. त्यामध्ये तुम्हाला फोमो एंट्री अवॉइड करावं लागणार आहे, स्मार्ट मनी काय करते त्याकडे बघावं लागणार आहे, आणि लिक्विडिटी झोन्स जे आहेत ते कुठे आहेत. आणि हे सर्व करताना संयम, पेशन्स जो आहे तो ठेवणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो असणार आहे. कारण जो कोणी संयम जो ठेवू शकत नाही त्यामुळे त्याचे लॉसेस जे आहे ते इन्क्रीज होण्याची सगळ्यात जास्त शक्यता जी आहे ती क्रिएट होताना दिसते. आता आपल्या समोर काय डेटा आहे आणि त्या डेटा पॉइंट्सला बघून आपण काय करू शकतो त्याबद्दलचा 3 महिन्यापूर्वीचा डेटा पॉइंट जो आहे तो आपण इथं बघूयात. जसं की मी 5 जानेवारीच्या डेटा पॉइंट्स वरती डायरेक्टली जातो आणि तिथनं मी एक चेक करण्याचा प्रयत्न करतो. आता या पर्टिक्युलर चार्ट वरती 3 गोष्टी ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत. त्या काय आहेत बरं? ते म्हणजे
व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस ज्याला व्हीवॅप म्हणतो, त्याबरोबर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 63 भरपूर वेळेस मी सांगितलंय ॲव्हरेज ट्रू रेंज काय आहे त्या मार्केटची आणि त्याचबरोबर RSI काय आहे. आता वन बाय वन चेक करूयात. जसं की ह्या पर्टिक्युलर झोनमध्ये जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, जेव्हा केव्हा प्राइस जी आहे ती एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज किंमत जी आहे ती एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येते, त्याच्या आसपास एक टाईट कन्सोलिडेशन 2 किंवा 3 दिवसाचं करतं आणि त्याच वेळेस RSI जी आहे ती इक्वली ओव्हरसोल्ड झोनच्या आसपास किंबहुना त्याच्या अगोदरच त्या बाउंड्री पाशी जर साईडवेज आपल्याला होताना तिथं दिसतंय, याचा अर्थ तिथं असा आहे की प्राइसमध्ये एक कॉम्प्रेशन जे आहे ते होऊ राहिलं आणि त्यानंतर जसं की एक कन्फर्मेशन आपल्याला कॅन्डल मिळते, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बाबा तिथनं एक रॅली होण्याची शक्यता आहे. जितकी किंमत त्याच्यापासून दूर जाणार आहे, फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा त्याला टाइम मिळणार आहे, डायव्हर्जन्स क्रिएट करून जी ती प्राइस जी ती पुन्हा एकदा मीन रिव्हिजन करता त्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येणार आहे. जसं की ह्या पर्टिक्युलर केसमध्ये इथं जर बघायचं जर झालं तर इथं बघा डायव्हर्जन्स कसा पद्धतीचा इक्वल टॉप जे ते क्रिएट झाला नाही. इथं जर तुम्ही जर बघायचं झालं जेव्हा केव्हा हे इक्वल टॉप झाले त्यावेळेस डायव्हर्जन्सची केस या RSI मध्ये सुद्धा आपल्याला होताना दिसली, जिथं की जो इथं हाय झाला होता त्या हायपेक्षा हे पर्टिक्युलर पॉईंटचे जे हाय होते वरच्या बाजूला होते, तर परंतु RSI ची जी रिडिंग जी होती ती आपल्याला खालच्या बाजून जाताना दिसते. म्हणजे एक क्लिअर कट डायव्हर्जन्सची सिच्युएशन जी आहे ती आपल्याला जनरली होताना दिसते. मग डायव्हर्जन्स लगेच इथं टॉप झाला होता, नेक्स्ट टॉप इथं झाला, मग लगेच डायव्हर्जन्स येईल का? नक्कीच नाही. जे मार्केटमधल्या पार्टिसिपंट्सला, अल्गोजला सगळ्यांना माहिती आहे, मार्केटमधल्या शेवटच्या बुलला जोपर्यंत बाहेर काढलं जात नाही, जोपर्यंत शेवटच्या बिअरला जोपर्यंत बाहेर काढलं जात नाही, तोपर्यंत मार्केट जे आहे त्या झोन्सकडे, त्या सेक्शन्सकडे जे आहे ते केव्हाही येणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं बघा कशा पद्धतीने मार्केट जे आहे त्या झोनच्या आसपास आले आणि जेव्हा त्या झोनच्या आसपास आलंय त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाचं रोल इथं प्ले करणं आहे ते बघणं आहे, ते म्हणजे तिथं कॅन्डलस्टिक्स फॉर्मेशन जे आहे ते कशा पद्धतीचं होत आहे. जसं की या पर्टिक्युलर झोनला आपण इथं जर बघायचं झालं तर ही कॅन्डलची लेंथ बघा, ही कॅन्डलची लेंथ बघा, किती मोठ्या मोठ्या कॅन्डल आहे. हा पहिल्या कॅन्डलला खालच्या बाजूला वीक होती, परंतु त्यानंतर एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजला टच केल्यानंतर ह्या ज्या 15-15 मिनिटाच्या या दोन ज्या कॅन्डल आहेत, याला वरच्या पहिल्या कॅन्डलला वरच्या बाजूने विक होती आणि दुसऱ्या कॅन्डलला खालच्या बाजूने विक होती. म्हणजे हे एक इंडिकेशन आहे की बाबा इथं बायर जे आहे ते टोटल कंट्रोलमध्ये आपल्याला येताना तिथं दिसत आहेत आणि ते जसे की कंट्रोलमध्ये आलेत त्यानंतर एक वन साइडेड रॅली जी आहे ती जनरेट आपल्याला होताना दिसू शकते. मग याच्यामध्ये आपल्याला काही डोकं लावायचंय का? नक्कीच नाही. त्यामध्ये 43 पॉईंटची मूव जी ती जनरेट होते ते ऑप्शन्समध्ये तुम्हाला 20-25 पॉईंट जे आहे ते इझिली मिळू शकतात आणि त्या केसमध्ये तुम्हाला 10 ते 15 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून म्हणजे 1:1 रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने एक 100% रिकव्हरीच्या हिशोबाने जी आहे ती गोष्ट आपल्याला तिथं जनरेट होताना तिथं दिसू शकते. जसं की अगेन तुम्ही बघा प्राइस जी आहे ते अगेन त्याच्यापासून अवे जाते पुन्हा डे एंड पर्यंत जी आहे जर आपण इथं जर तुमची एंट्री करेक्ट जर झाली तर तिथनं जवळजवळ 60-65 पॉईंटच्या आसपास येताना दिसते. फर्स्ट 15 मिनिटमध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की बाबा RSI जो आहे अगेन एक ओव्हरबॉट झोनच्या आसपास तिथं जाताना दिसतं आणि तिकडनं एक रेंज जी आहे ती क्रिएट होताना दिसू शकते आणि त्यामध्ये हा एक पुलबॅक झोन आहे. त्या पुलबॅक झोनला बघा प्राइस कशा पद्धतीने रिॲक्ट करते, जे की तुम्हाला पाठीमागच्या दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीची एक एंट्री भेटली होती. तीच री एंट्री जी आहे ती त्या झोनच्या आसपास करताना दिसते. अगेन प्राइस रिटेस्टला येते आणि त्या रिटेस्टला तुम्ही तिथं एंट्रीला जे आहे ते अतिशय पद्धतीने फोकस करू शकता. आता रिटेल्स कडनं काय चुकतं त्याच्यावरती फोकस करूयात. जसं की इथनं प्राइसने एक मोठी कॅन्डल केली आहे, त्या मोठ्या कॅन्डलला बघून जे आहे ते अडॉप्टली जे आहे ते एंट्री करतात आणि त्या अडॉप्टली एंट्री केल्यानंतर प्राइस जी आहे ती एक पुलबॅक करते, फॉल करते आणि त्या फॉल नंतर आपल्याला तिथं कळतं की बाबा नाही, इथं आल्यानंतर आपल्यामधला पॅनिक मोड जो आहे तो ऑन होतो आणि तिथनं आपण एक्झिट केल्यानंतर पुन्हा एकदा प्राइस जी आहे ती वरच्या बाजूला मूव्ह करते आणि अगेन तिथं जे कालच्या दिवसभरामध्ये इथं जी मूव्ह जी झाली ती 70-75 पॉईंटची, ती सेम 75 पॉईंटची मूव्ह जी आहे ती नेक्स्ट डे मध्ये आपल्याला जनरेट होताना दिसते. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीचा आपल्याला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा डेटा पॉईंट जो आहे तो देताना तिथं दिसतो आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं, त्याकडे आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आता हे तर झालं प्राइस ऍक्शनच्या बाबतीत. बट ऍडिशनल लोक जे बघत असतात ते म्हणजे ऑप्शन चेनचा डेटा. ऑप्शन चेन मध्ये नेमकं स्टेप बाय स्टेप काय गोष्टी ज्या आहेत त्या बदल झाल्यात त्याबद्दल आपण आयडिया घेणं, त्यातनं काय गोष्टी ज्या आहेत त्या होत आहेत ते बघणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याकरता आपल्याला आय चार्ट सारखी वेबसाईट जी आहे ती डेटा पॉईंट जे ती देत असते आणि त्या डेटा पॉईंट्सवरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बाबा प्राइसमध्ये नेमकं काय बदलाव जो होतो होतं. जसं की हिस्टॉरिकलचा डेटा पॉईंट तिथं अवेलेबल आहे की मला तिथं नेमकं काय बदल होतोय त्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक करताना तिथं दिसून येऊ शकतात. जसं की 5 जानेवारीच्या एक्सपायरीसाठी कुठल्या पद्धतीचा डेटा जो आहे तो होता
ते आपण बघूयात. 5 जानेवारीला 6 जानेवारीची एक्सपायरीचा डेटा पॉईंट होता. तर इथं तुम्हाला सिंपल जे आहे ती 6 जानेवारीची एक्सपायरी जी इथे सिलेक्ट करायची. त्यानंतर डेटा जो आहे तो 5 ऑफ जानेवारीचा डेटा पॉईंट आपल्याला इथं चेक करायचा आहे. 5 ऑफ जानेवारी म्हणजे अगोदरच्या दिवशी काय डेटा पॉईंट क्रिएट झाला होता तो आपल्याला इथं ह्या ऑप्शन चेनच्या माध्यमातून जो आहे तो बघायचा आहे. तर मी इथं 5 ऐवजी 4 जानेवारी तर येणार नाही, कारण 4 जानेवारीला सुट्टी होती. 2 जानेवारीचा डेटा जो आहे तो माझ्या समोर जो आहे तो इथे येऊन जाईल. तर ह्या ऑप्शन चेनच्या डेटाला बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण एटीएम जे आहे ते 26,350च्या आसपास आहोत. आणि जर इथं आपण प्राइस वर्सेस ओपन इंटरेस्टचा जर बदलाव जर बघितला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की प्राइस जी आहे ओपन इंटरेस्ट जो आहे तो घटतोय प्रत्येक स्ट्राईकला. आणि त्यामुळे आपल्याला कालच्या दिवसभरापेक्षा म्हणजे 1 जानेवारीच्या कम्पॅरेटिव्हली 2 जानेवारीच्या दिवशी जे ओपन इंटरेस्टमध्ये जो बदलाव जो झालाय तो निगेटिव्ह साईडमध्ये दिसतोय. आणि अगदी 26,500 ते 26,650 या पर्टिक्युलर स्ट्राईक्सला आपल्याला ओपन इंटरेस्टमध्ये बिल्टअप होताना दिसतोय. म्हणजे ते लोक जे आहेत ते दूर झालेले आहेत. इकडं पुट साईडमध्ये बघितलं तर 26,600च्या स्ट्राईकच्या आसपास जे आहे ते ओपन इंटरेस्ट घटताना ते दिसतोय. इथंच थोडंफार घटताना दिसतो आणि बाकीच्या साईडला जे आहेत बाकीच्या व्हॅल्यूजला जो आहे तो राईज होताना दिसतोय. याच्यावरनं आपल्याला एक बुलिश बायची आयडिया जी इथे येऊन जाते. म्हणून मार्केट जेव्हा केव्हा डीप जे आहे ते जनरेट करतं, जसं की मॉर्निंगमध्ये मार्केटने एक जो आहे ड्रॉप केला आणि ड्रॉप नंतर एक रिकव्हरी जी आहे ती जनरेट आपल्याला करताना दिसते. त्याचा अर्थ मार्केटमध्ये एक मोमेंटम जो आहे तो जनरेट आपल्याला तिथं होताना ते दिसू शकतो. आणि त्याला आपण टॅकल करणं, ह्या मूव्हजला कॅप्चर करणं हे एक महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बनताना दिसू शकतो. म्हणून जेव्हा केव्हा बुल्स किंवा बिअर्सनी इथं पहिला अटेम्प्ट ट्राय केला, बुल्सने जे आहे त्यांना आवे करून टाकलं. सेकंड टाइम ज्यावेळेस बुल्सनी ट्राय करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बिअर्सनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. आणि अगेन जे आहे ते प्राइसला अगेन एका हायच्या दिशेमध्ये जे आहे ते घेऊन जाताना आपल्याला दिसले. आणि ह्या ऑप्शन चेनला जर बघितलं तर ह्या ऑप्शन चेनवरनं आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की तिथं ओव्हरऑल बायस जो आहे तो बुलिश होताना दिसतोय. कारण 26,300च्या सर्व काही स्ट्राईक्सला चेंज इन ओपन इंटरेस्ट जो होतो निगेटिव्ह साईडला आहे. आणि पुट साईडला जर बघितलं तर ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला थोडाफार ऍड ऑन जो आहे तो होताना दिसतो. आणि त्याच्यानंतर थोडासा तो खालच्या बाजूला सरकताना दिसतोय. परंतु इथं जनरली मार्केट 10:15 10:30 पर्यंत इथं जर बघितलं तर दोन्ही बाजूचे स्विंग म्हणजे खालच्या बाजूचं स्विंग वरच्या बाजूचं स्विंग पुन्हा एकदा टाईट कन्सॉलिडेशन आणि त्याच्यानंतर एक मेजर मूव्ह जी आहे ती क्रिएट करताना दिसते. म्हणून जनरली मार्केटमध्ये जेव्हा लोक जे आहे ते ट्रेड करतात ना त्यामध्ये एक गोष्ट त्यांच्याकडनं चुकी होते. ती काय होते माहितीये? ते पहिले स्विंगलाच मानतात की मेन दिशा हीच आहे, मार्केट त्याच दिशेमध्ये जाणार आहे. किंवा हा जो दुसरा स्विंग जो होतो त्या दुसऱ्या स्विंग मध्ये जे आहे ना तिथं ते एंट्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दिशेमध्ये जाणार आहे. बट तिथं हे जे स्मार्ट प्लेयर जे आहेत ते नेमकं काय डोकं लावून राहिले, प्रिव्हियस डेच्या त्यांच्या पोझिशन्स काय आहेत त्याबद्दल त्यांना काही आयडिया नसते. म्हणून त्याला एक रेकग्निशन जे आहे ते ठेवणं गरजेचं आहे. ह्या ऑप्शन चेनला बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की 2 जानेवारीच्या दिवशी इथं कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो प्रत्येक स्ट्राईकला घटताना दिसत होता. किंबहुना हा फक्त आणि फक्त 24,450च्या स्ट्राईक पर्यंत होता दिसत होता. 26,450च्या स्ट्राईक पर्यंत 26,500 पासून अगदी वरच्या सर्व स्ट्राईकला जो आहे तो ओपन इंटरेस्ट आपल्याला ऍड ऑन होताना दिसत होता. हा तिथे एखाद्या स्ट्राईकला 26,700च्या स्ट्राईकला -3,000च्या आसपास होता. परंतु इन द मनी पुट्स जर बघितले तर आपल्याला इन द मनी पुट्स मध्ये दिसतोय की तिथं ओपन इंटरेस्ट घसरताना दिसतोय. म्हणजे इथं सुद्धा अनवाइंडिंग जी ती चालताना दिसत होती. परंतु आउट ऑफ द मनी पुट जर बघितले तर दुपारपर्यंत ते वाढले 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 आणि नंतर ते घटताना ते दिसतात. म्हणजे मार्केटची ओरिजिनल दिशा जी आहे ती स्मार्ट मनी तिथं डिसाईड करत असते. आणि त्या स्मार्ट मनीला आपण फॉलो करणं, जसं या पर्टिक्युलर स्लाइड वरती सांगितलंय, ती स्मार्ट मनी नेमकं कुठं काय करू राहिले त्याच्याबद्दलची आपण आयडिया ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याची जी आयडिया जी आहे ती ऑप्शन चेनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊन जाते. लिक्विडिटी झोन्सला आपण जर लक्षात जर दिलं, लिक्विडिटी झोन्स म्हणजे काय, जसं की ह्या पर्टिक्युलर चार्ट्सवरती ह्या पर्टिक्युलर चार्टवरती आपल्याला माहित होतं प्रिव्हियस डेला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 63च्या आसपास पुल बॅक केल्यानंतर प्राइसने एक पुल बॅक केला. म्हणजे इथं ज्यांनी कोणी शॉर्ट केलं होतं त्याचे स्टॉप लॉसेस जे आहेत ते सर्व काही हंट करण्यात जे आहे ते प्रयत्न झाला. दुसरं, या ब्रेकआउटच्या कॅन्डलला ज्याने कोणी एंट्री केली असेल त्याचे स्टॉप लॉसेस कुठं असणार आहे, या स्विंग लोच्या खाली. ते सगळे स्विंग लोच्या खालीचे स्टॉप लॉसेस जे हंट केले. मी जसं सुरुवातीला सांगितलं, शेवटचा बुल आणि शेवटचा बियर जोपर्यंत मार्केटमधनं काढला जात नाही तोपर्यंत मार्केट जे आहे ते अशा पद्धतीने व्हायलेंटली प्रेस करतं, सप्रेस होतं. आणि त्या मुद्द्यांना त्या गोष्टींना आपण वेळोवेळी चेक करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळेच 90% ट्रेडर जे आहेत ते लॉसेसमध्ये आपल्याला जाताना दिसतात. म्हणून हे लॉसेस जे लोकांचे होत आहेत ना ते स्ट्रॅटर्जीमुळे होत नाहीये, ते इमोशन्समुळे होतात. कारण ते जेव्हा केव्हा चुकीचे होतात त्यावेळेस ते
थांबण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा केव्हा ते बरोबर असतात ते लवकरात लवकर जे आहे ते त्याला कट करण्याचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये जर तुम्ही इंटरचेंज केलं, याच्यामध्ये तुम्ही जर आदला बदल केली ह्या वृत्तीमध्ये, ह्या प्रवृत्तीमध्ये, आणि तुम्ही स्मार्ट मनीला जर फॉलो जर व्यवस्थितरित्या जर करू शकत असाल, तर तिथनं तुमचे रेट ऑफ रिटर्न जे आहे ते क्रिएट होण्याचे सगळ्यात महत्वाचे मुद्दा तिथं होतो. त्याबरोबरच ट्रेडिंगमध्ये फिअर ऑफ मिसिंग आउट मध्ये एंट्री म्हणजे एक प्रकारचं स्लो पॉइझन आहे. त्या स्लो पॉइझन पासून दूर राहणं गरजेचं आहे. आता इमोशनल ट्रेडिंगची रियालिटी जी आहे ना, मी तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या सांगतो. जसं की माझ्या बाबतीत एखाद्या दिवशी घडलं असेल. एक्सपायरी डे होता, मार्केट जे आहे ना वरती 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 चाललं होतं, बुलिश मॉल क्रिएट झाला होता. म्हणजे 11:15 झाले, 11:30 झाले, तरी मार्केटमध्ये जे आहे ना काहीच बदल आपल्याला तिथं होताना दिसेना. असं वाटत होतं की बाबा आता मार्केट जे आहे ते वरती वरती जाणार आहे. ते बघून मला असं वाटलं, अरे नाही आता मार्केट वरती चाललंय ना. मग एक मोठी ग्रीन कॅन्डल आली आणि त्या ग्रीन कॅन्डलला बघून, ती ग्रीन कॅन्डल जी आहे ना, ते ऑलमोस्ट 70 ते 80 पॉईंटची कॅन्डल जी होती. आणि त्या ग्रीन कॅन्डलला बघून जी आहे ना, मी तिथे एंट्री केली. बघा अशा पद्धतीची ग्रीन कॅन्डल आली अचानक सकाळपासून मार्केट अशा पद्धतीने बुलिश बुलिश मूव्ह जे आहे ते क्रिएट करत होतं. आणि अचानक एक 70-80 पॉईंटची ग्रीन कॅन्डल बघून मी तिथं टॉपला एंट्री करतो. आणि त्या टॉपला एंट्री तर माझी झाली रे झाली. मार्केट जे आहे एकदम थोड्या वेळाकरता गॅप अप ओपन होतं थोड्या वेळासाठी तिथं. अशा पद्धतीने गॅप अप ओपन करतं आणि तिकडनं आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते ना सेल ऑफ करून मार्केट आपल्याला खाली जाताना तिथे दिसतं आणि मार्केट रिव्हर्स होऊन जातं. हे प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं आहे. हे माझ्याच काय तुमच्या बाबतीत सुद्धा झालं असेल ना. आणि असंख्य रिटेल ट्रेडर्स, कारण हा जो टक्का जो आहे तो सगळ्यात मोठा आहे, त्या सगळ्या रिटेल ट्रेडर्स बरोबर झालेला आहे. आणि तिथनंच मार्केट जे आहे ते रिव्हर्स होऊन जातं. आणि ते रिव्हर्स झालं की प्रॉब्लेम काय होतो की प्रीमियम जो आहे तो मेल्ट होऊन जातो. जो तुम्ही प्रीमियम घेतलेला आहे 27 रुपये, तो डायरेक्टली जो आहे तो 5-6 रुपयांच्या आसपास आपल्याला येताना तिथे दिसतो. म्हणजे ऑप्शन्स प्रीमियम जो आहे तो झिरो झाल्यासारखा दिसतो आणि दिवसाचा पूर्ण प्रॉफिट जाऊन तुमची कॅपिटल सुद्धा अनवाइंड झालेली असते. याच्यापासून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. मार्केटला काही फरक पडत नाही तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या इमोशन्सला काय वाटतंय, तुमचे राईट विंग लेफ्ट विंगला काय वाटतंय. मार्केट फक्त आणि फक्त डेटा आणि स्मार्ट मनीच्या फ्लोला फॉलो करत असतं. आणि तो फ्लो जो आहे तो कुठल्या दिशेमध्ये चाललाय, कोणत्या डिरेक्शन मध्ये आहे, त्याला जर आपल्याला अंदाज लावायचा असेल, त्याला जर फोकस करायचा असेल, तर आपल्याला हे स्मार्ट मनीचे ज्या ट्रिक ज्या आहेत, स्मार्ट मनीने पुढील पाठीमागील दिवसामध्ये काय केलेलं आहे, कुठल्या झोन्सला तिथं फोकस आउट केलेलं आहे, याच्याकडे आपण जर लक्ष जर दिलं तर ऑटोमॅटिकली ह्या इमोशनल ट्रेडिंगची जी कॅपाबिलिटी जी आहे ती आपली दूर होताना दिसू शकते. म्हणून मार्केटमध्ये एक्सपायरी डेच्या दिवशी ट्रेड करताय तर अगदी तेल लावलेलं पैलवान होणं गरजेचं आहे. पाठीमागील 50 ते 60 एक्सपायरी डेच्या दिवशी काय प्राइसने बिहेवियर केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण आयडिया ठेवणं गरजेचं आहे. टाईट स्टॉप लॉसेस ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. मी नंतर लावेल, माझ्या मनात ठेवेल, या गोष्टी जर करत बसलात तर तुमचे लॉसेसला कुणी अडवू शकत नाही. ही पण महत्वाचा मुद्दा तिथं आपल्याला जनरेट होताना तिथं दिसतो. तर सायकोलॉजी नेमकं काय? सायकोलॉजी म्हणजे काय, की जेव्हा केव्हा तुमचं सेटअप वरती बघून तुम्ही ट्रेडमध्ये एंटर केलात, ट्रेडमध्ये एंटर केल्यानंतर लॉस झाला, लॉस होताना तुम्ही लगेच पॅनिकमध्ये जाणार नाही. प्रत्येक लॉस हा एक प्रकारचा लेसन असतो, एक धडा असतो आणि डिझास्टर नसतो. त्याला ऍक्सेप्ट करणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो आणि त्याला शिकून त्याच्यातनं काही मुद्दे काढून जे आहे ते पुढे जाणं गरजेचं असतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, प्रॉफिट आला, ओव्हर कॉन्फिडन्स झाला. जिथं तुम्ही 2 ट्रेड घेताय तिथं 10, 15, 20, 25 ट्रेड्स घेताय. त्याच्यामुळं तुमचं पूर्णपणे जे काही प्रॉफिट आलेलं आहे ते जाण्याची शक्यता जी ती क्रिएट होताना ती दिसते. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रेड सेटअप दिसत नाहीये त्यावेळेस त्या ट्रेडमध्ये अजिबात अजिबात घुसण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला इचिंग जी आहे, ही जी खाज जी आहे ती एका मोठ्या खड्ड्यात ढकलत असते. आणि त्या खड्ड्यातनं तुम्हाला जर वाचायचं असेल तर त्याबद्दल तुम्ही आयडिया घेणं, त्याच्याबद्दलची तुम्ही फोकस करणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. फिअरला ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. मार्केट जेव्हा पडत असतो ना त्यावेळेस फिअर येतो आणि त्यामुळं रिटेलसाठी तो एक ट्रॅप होतो. त्यांना असं वाटतं नाही मार्केट खाली चाललंय, खाली चाललंय, नाही मार्केट आणखीन खाली जाणार आहे, चल मी पुट बाय करतो. आणि त्यामध्येच ते ना फसतात आणि त्यामुळं त्याला एक ट्रॅप प्रकारचा बनताना दिसतो. पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रीड. जेव्हा मार्केट वरती जाताना दिसतं प्रत्येकाला असं वाटतं अरे नाही मार्केट जे आता वरतीच जाणार आहे ते अजिबात खाली थांबणार नाही आणि वरती वरती जाऊन जे ऑटोमॅटिकली एक्सपोनेन्शियल प्रॉफिट करणार आहे. आणि तो मनात कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करतो, हा माझे 25 लॉट गुणिले 50 पॉईंट गुणिले 100 पॉईंट इतके मला पॉईंट्स येऊन जातील. हे ग्रीड आहे, हे लालच आहे. आणि ह्या लालचच्या प्रयत्नामध्ये 90% जनता जी आहे ती लॉसमध्ये, हे महत्वाचं आहे. जर चार्ट बघून तुम्ही एंट्री करताय तर तुम्ही इमोशन्सला तुमच्या महत्व देताय. डिसिप्लिन जे आहे ते तुम्हाला टिकवेल आणि ह्यातल्या
स्मार्ट मनी काय करताय, कुठं बिल्टअप आहे, कुठं अनवाइंडिंग करू राहिलं, याकडे जर तुम्ही फोकस करत असाल, त्याकडे जर लक्ष देत असाल, हे सर्व 6 मुद्दे जे आहेत ते म्हणजे सायकोलॉजी आहे. या सायकोलॉजीवरती फोकस करणं गरजेचं आहे, ना की कुठल्या तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, हँडलवरती मी फक्त त्याचे लाईव्ह ट्रेडिंगचे व्हिडिओ बघितले, माझी सायकोलॉजी जी आहे ती इम्प्रूव्ह झाली आणि मी एक स्वतंत्र ट्रेडर झालो. शक्य नाही. तुम्हाला त्या रस्त्यावरनं तुम्हाला स्वतःला जावं लागेल, फक्त आणि फक्त व्हर्च्युअल फ्रॅगमेंटेड रियालिटी व्हीआरच्या व्हिडिओज बघून जे आहे ते तुम्हाला त्यावरनं काही लक्षात येणार नाहीये. आणि तसं जर असतं तर हा जो 90%चा टक्का जो आहे तो हा कमीत कमी 50-50च्या हिशोबाने तुम्हाला बांधताना तिथे दिसला असता. म्हणून सायकोलॉजीमध्ये तुम्ही काय गोष्टी बरोबर करताय, काय चुकीचं करताय, त्या एनलिस्ट करून घ्या. जर तुम्हाला आतापर्यंत हे माहित नसतं सायकोलॉजी नेमकं काय आहे, गोलमोटल गोष्टींचे व्हिडिओज बघून तुम्ही आतापर्यंत वेळ घातला असेल, तर अगदी योग्य व्हिडिओ तुम्ही बघताय. या सायकोलॉजीला समजून घ्या, तुम्ही कुठं बरोबर आहात, कुठल्या मुद्द्यांना, कुठल्या पॉइंटरला तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे, याकडे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता चौथा पार्ट येतो तो म्हणजे डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय? एक सवय, एक संयम, ज्याच्यामध्ये तुम्ही रँडम एंट्री जी आहे ती अजिबात घेत नाही, प्लॅन असल्याशिवाय ट्रेड घेत नाही. प्लॅन म्हणजे काय? जर मला कुठल्या ट्रेडमध्ये एंट्री करायचं तर मला माझी एंट्री पॉईंट हा आहे, माझा स्टॉप लॉस हा आहे आणि माझं टार्गेट जे आहे ते ह्या पर्टिक्युलर पॉईंटच्या आसपास आहे. त्या केसमध्ये मी रिस्क मॅनेजमेंट सुद्धा व्यवस्थितरित्या फॉलो करणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, टिक बाय टिक जे आहे त्या प्राइसला मी बघत बसणार नाहीये. तिसरा महत्वाचा मुद्दा, एंट्री करताच्या अगोदर मी ओपन इंटरेस्ट काय बदल झालाय, ओव्हरऑल दिवसाचा ट्रेंड काय आहे, कुठं रिव्हर्सल कॅन्डल मला भेटते, व्हीवॅपच्या आसपास काही गोष्टी भेटतायत का, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज 63च्या आसपास जे की एक नॉइजलेस ट्रेड सेटअप आहे, ह्या गोष्टींना मी व्यवस्थितरित्या फोकस करतोय का, याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यामुळं आपली रँडम एंट्री जर टाळली तर ऑटोमॅटिकली आपले सक्सेस होण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त तिथे राहतात. दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे फिक्स स्टॉप लॉस. जेव्हा केव्हा तुम्ही एंट्री करताय त्यावेळेस तिथं फिक्स स्टॉप लॉस राहून द्या. हा, काही ट्रेड्समध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. आतापर्यंत तुम्ही स्टॉप लॉस मला लावायचाच नाही, तो स्टॉप लॉस हिट होतो, ह्या विवंचनेमध्ये तुम्ही तुमचं भरपूर वेळेस अकाउंट जे आहे ते झिरो केलेले आहेत. परंतु ह्या एका रस्त्यावरनं तुम्ही जर चाललात आणि तुमचं माइंडसेट एकदा अलाइनमेंट ऑफ इन द डायरेक्शन ऑफ द मार्केट झालं, तुम्ही एकदा त्या स्मार्ट मनीला जर फॉलो करायला लागला तर त्यावरनं तुमचे आयडिया जे आहे ते, इन्कम जे आहे ते होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय? नाही, मला प्रत्येक कॅन्डलला जे आहे त्याला टाइम करायचंय, मला प्रत्येक कॅन्डलला जे आहे एका डायरेक्शन मध्ये घेऊन जायचंय आणि त्या डायरेक्शन मध्ये घेऊन गेल्यावरती मी बरोबरच आहे, माझे इमोशन्स, माझं मन जे आहे ते मी म्हणतोय मला वेळ आहे म्हणजे मी बरोबरच आहे, ही जी शक्यता जी असते ना ती ओव्हर ट्रेडिंगला कारक असते. म्हणून क्वालिटीवरती फोकस करणं गरजेचं आहे. माझं मन किती वेळ फ्रेश राहू शकतं त्याच्या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टींना जे आहे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्या नंतरच तुम्ही त्या ट्रेडमध्ये गोष्ट फोकस जर केलात तर ऑटोमॅटिकली जे आहे ते ओव्हर ट्रेडिंग पासून तुम्ही दूर राहता. चौथा महत्वाचा पॅरामीटर म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग नाही. लॉस करताय, ब्रेक घ्या, दूर राहा, 1-2 तास जे आहे ते स्क्रीनकडे बघू नका. त्याच्यामुळे तुमची मेंटॅलिटी जी आहे, शेवटी प्रत्येकाला जो आहे तो पैसा हवा हवा असतो, पैसा दूर जावा नाही याच्याकडे प्रत्येकाचं नकार घंटाच असते. प्रत्येकाला एकच वाटत असतं की बाबा पैसा जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडे यायलाच पाहिजे आणि त्याकरता रिव्हेंज ट्रेडिंग पासून जर दूर राहायचं तर ब्रेक घेणं गरजेचं आहे. भले तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये लॉस केलाय तर दूर राहा. जोपर्यंत तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं माइंडसेट तुमचं स्टेबल होत नाहीये, एक दिशा तुम्हाला लक्षात येत नाही, तोपर्यंत दूर राहणं हे एक महत्वाचं पॅरामीटर ठरतं. आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा जो पॅरामीटर आहे तो म्हणजे प्लॅन फॉलो करणे. इम्पल्स नाही तर सिस्टीम. इम्पल्स म्हणजे काय? सेकंदाला 5-5 मिनिटाला ट्रेड करत बसण्यापेक्षा तिथं शांत बसणं गरजेचं आहे. एकदा व्यवस्थितरित्या प्राइसला, ट्रेडला फॉलो करणं गरजेचं आहे, कारण त्यावरनं तुम्हाला आयडिया जी आहे ती क्रिएट होताना दिसू शकते आणि त्यानंतरच तुमच्यासाठी प्राइसचं एक बिहेवियर जे आहे, डायरेक्शन जे आहे योग्य पद्धतीने जे आहे ते क्रिएट होताना दिसू शकते. कारण या डिसिप्लिन मध्ये, स्वयंबद्ध शिस्ततामध्येच तुमचं एक रनिंग रिकरिंग जे रिपिंग प्रॉफिट जे आहे ते होण्याची सगळ्यात शक्यता जास्त असते. आता याच्या उलट हे जे गोष्टी ज्या झाल्यात ह्या कोणाकडे क्वालिटीज आहेत? ह्या क्वालिटीज ज्या आहेत त्या प्रोफेशनल ट्रेडर्सकडे आहेत. ते रोज ट्रेड घेत नाही पण हाय प्रोबेबिलिटीच्या सेटअपची वाट बघत असतात आणि त्या प्रोबेबिलिटी सेटअपला एकदा रिप केल्यानंतर त्यामध्ये ते थांबत असतात आणि त्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचा गवगवा जे आहे ते करत नसतात. म्हणजेच काय? कॅपिटल वाचवणं सुद्धा हे एक प्रकारचं प्रॉफिट असतं, ते कमावणे इतकंच महत्वाचं असतं आणि याच्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पण प्रॉब्लेम काय होतो? अरे सर, माझ्याकडे तर 4,000च कॅपिटल आहे आणि या 4,000ला मला 40 करोड रुपयांचं कॅपिटल वरती घेऊन जायचंय, शक्य आहे का?
हो, नक्कीच शक्य आहे. पण ह्या 4,000च्या कॅपिटलला प्रिझर्व्ह कसं करायचंय, ह्याबद्दल सुद्धा आपल्याला आयडिया, त्याच्याबद्दलची स्ट्रॅटजी बद्दलचा अंदाज असणं, हे एक सगळ्यात महत्वाचं असर आहे. प्रत्येक दिवशी मी जर ह्या 4,000ला बघून जर ट्रेड करत बसलो, तर नक्कीच तिथं माझ्या गुंतण्याचे जे ते सगळ्यात जास्त चान्सेस असू शकतात. आणि तिथनं मला जर दूर जायचं असेल, तर ऑटोमॅटिकली काही गोष्टींना जे ते आयडिया ठेवणं गरजेचं असतं. आता दुसरा महत्वाचा मुद्द्याकडे येतो, जो की पार्ट 5 आहे, ज्याच्यामध्ये स्मार्ट मनी ऑब्झर्वेशन ठेवणं गरजेचं आहे. रिटेल ट्रेडर काय करतो माहितीये, तो आधी डायरेक्ट ऑप्शन चार्ट बघतो, प्रीमियम वरतीच फोकस करतो, मोठी कॅन्डल दिसली की त्याची एंट्री होती. परंतु स्मार्ट मनी काय बघतो माहितीये, स्पॉट आणि फ्युचरचा चार्ट बघत असतो. त्यामध्ये तो बघत असतो की व्हीवॅपच्या आसपास काय प्राइसची रिॲक्शन येते, व्हॉल्यूम बिल्टअप होते का, मग त्याला बघूनच तो एंट्री करतो. आणि त्यामुळं त्याला जी आहे ती एक लो रिस्क एंट्री मिळते. जे काही लोक लॉसेस करतायत ना, त्याचं मेजर रिझन जे आहेत ना, ते ऑप्शनच्या प्रीमियमच्या चार्टला बघून करतायत. त्यांना फ्युचर काय आहे, स्पॉट काय याच्याबद्दल काहीच आयडिया नाहीये. जे मेन मॅग्नेट्स आहेत मार्केटचे, जसं की व्हीवॅप आहे, जसं की एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत, ज्याच्यामध्ये कुठलाही टाइम फ्रेमचा पिरियड असू शकतो, जसं की RSI आहे, याच्याकडे त्यांचं दुर्लक्षच असतं. तिथं त्यांना काही रिस्क देणं घेणंच नसतं. आणि त्यामुळं 90% जनता जी आहे ना मित्रांनो, लॉसमध्ये तिथं आहेत. म्हणून ह्या गोष्टी जर तुम्ही जर करत असाल, तर येस म्हणून सांगा आणि याच्यापासून तुम्ही दूर राहणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं ठरतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइस नक्की काय. व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइसच्या आसपास जर किंमत वरती असेल आणि वरून खाली व्हीवॅपच्या आसपास येत असेल, आणि त्याला रिपिटेटिव्हली रिॲक्ट करत असेल, आणि त्याचबरोबर तिथं व्हॉल्यूम जर बिल्टअप होत असेल, म्हणजे तिथं एक स्मार्ट मनीची ऍक्टिव्हिटी आहे. स्मार्ट मनी म्हणजे काय, हे एक आपण व्हीवॅप पकडूयात. या व्हीवॅपच्या आसपासपासनं दूर किंमत जी ती अशा पद्धतीने वरती सकाळी गेली होती, आणि त्यानंतर पुन्हा याच्या आसपास आली. पहिला अटेम्प्ट केला, दुसरा अटेम्प्ट केला, तिसरा अटेम्प्ट केला, आणि नंतर स्लोली स्लोली वरती जी ती प्राइस जाते. तर रिटेल ट्रेडरला काय वाटतं माहिती का, याला टच केलं ना, लगेच या हायच्या वरती लगेच लगेच गेलं पाहिजे. जर रिटेल ट्रेडर अशी थिंकिंग करतो आणि हे स्मार्ट मनीला तिथं जर लक्षात असेल, तर ऑटोमॅटिकली तो काय करणार आहे, तो त्याला काढण्याकरता 3-4 वेळेचा जर्क जो आहे तो देणार आहे. आणि जर्क त्याचा एकदा दिला रे दिला, त्याचा संयम तुटला रे तुटला, मग तुमची एक्झिट झाल्यानंतर प्राइसचा जो आहे तो एक रॅली होताना दिसेल. आणि मग तुम्ही तिथं म्हणणार, अरे अरे बापरे, काय मूव तिथं झाली, मी फक्त 2 पॉईंटच्या लॉस वरती एक्झिट झालो, मी 20 पॉईंटच्या लॉस वरती एक्झिट झालो, तर त्याने प्रीमियमने तर 60 पॉईंटची मूव दिली, त्या प्रीमियमने तर 80 पॉईंटची मूव दिली. हे तुम्हाला बदलावं लागणार आहे. तुम्हाला स्मार्ट मनी तुमच्या ट्रेड्सला, तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्सला, तुमच्या आवडी निवडींना, सवयींना ते फॉलो करतोय, त्यांना माहिती नेमकं काय होतंय. म्हणून हे जे अस्त्र जे आहेत, हे जे शस्त्र जे आहे, ते तुम्हाला तिथं फोकस करणं गरजेचं आहे. म्हणून या स्मार्ट मनीला जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल, तर तिकडनं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे आउटकम जे आहे ते मिळण्याची शक्यता सगळ्यात जास्त. तर याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, की जिथं आपल्याला एक लो रिस्क एंट्री जी होऊ शकते. लो रिस्क एंट्री होते, तुम्ही चुकीचे पण असू शकता. त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली टोटल कॅपिटलच्या 50%, 60% रिस्क घेण्याऐवजी तुम्हाला 2-3%चा, 4%चा, 5%चीच रिस्क जी ती तुमची तिथं होते. याकडे सुद्धा तुम्ही जर लक्ष जर दिलं, तर ऑटोमॅटिकली तुमचे विनिंगचे चान्सेस जे आहेत ते जनरेट तिथं होताना तिथं दिसू शकतात. म्हणून ह्या गोष्टींना सुद्धा तुम्हाला फोकस करणं, त्यांना फॉलो करणं एक महत्वाचा मुद्दा राहतो. म्हणून ऑब्झर्व करा, रिॲक्ट करू नका. कारण तुम्ही जर ऑब्झर्व करत राहिला, तर त्यावरनं तुम्हाला विनिंगचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे मुद्दे तिथं राहतात. रिटेल ट्रेडरची सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय, स्टॉप लॉस काढणे. एसएल हिट झाला, त्याचा इगो हर्ट होता, आणि हे चुकीचं. आणि ह्या इगो हर्ट झालाय म्हणून तो जो आहे तो पुन्हा पुन्हा ते माझं एवढं कॅपिटल गेलं ना, ते माझं आलं पाहिजे, त्याच्यामध्ये मला एवढे पैसे जे ते भेटले पाहिजे, याच्याबद्दलची थिंकिंग, याच्याबद्दलची अप्रोच जी ती त्याची असते. म्हणून त्यापासून आपण दूर राहणं गरजेचं आहे. एसएल सेट केला, एसएल हिट झाला, मग इगो हर्ट झाला म्हणून स्टॉप लॉस काढून घेतला, स्मॉल लॉस जो आहे तो वाढला, आणि बिग डिझास्टर म्हणजे टोटल कॅपिटल जी ती पूर्ण स्टेक वरती गेली एकाच ट्रेडमध्ये. मार्केट जे आहे ना, तुमच्या फक्त 5 मिनिटाच्या ट्रेडसाठी ओपन नाहीये.
मार्केट थ्रू आउट द सेशन जे आहे ते ओपन राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टिकून राहणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही प्राइसला बघत असतात त्यावेळेस त्या किमतीबद्दलचा बिहेवियर जो आहे, जो भाव जो आहे तो तुम्ही बघणं गरजेचं आहे आणि त्यावरनं तुम्हाला किमतीचा एक रिस्पेक्टन्स पण मिळणार आहे. म्हणून रिस्क एकदम छोटी ठेवा. सुरुवातीला 10-15 ट्रेड्सला तुमचे स्टॉप लॉसेस हिट होतात, होऊन द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु ते एकदा तुम्हाला एकदा मार्केटचं सेंटिमेंट आलं, एकदा जजमेंट आलं, ना की लाईव्ह ट्रेडिंग बघून लोकांची तुम्हाला तुमची लाईव्ह ट्रेडिंग बघून तुम्हाला तुमची मानसिकता जी ती विकसित करावं लागणार आहे. तर आणि तरच गोष्टी ज्या आहेत त्या होणार आहेत. म्हणून ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला तिथं बदल घडवायचा असेल, तिथं जर सर्व्हाइव्ह करायचा असेल, तर छोटासा लॉस जो आहे तो ऍक्सेप्ट करायला शिकावं लागेल. कारण छोटा लॉस जो आहे तो प्रोटेक्शन आहे आणि नो एसएल एक डिस्ट्रक्शन आहे. म्हणजे तुमची पूर्ण बिल्डिंग जी आहे ती धराशायी होण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते. म्हणून रिटेल ट्रेडर जी सगळ्यात मोठी चूक करतात त्या चुकीपासून दूर राहावा. स्टॉप लॉस जे आहे त्या अगोदर डिफाईन ठेवा. ट्रेडचा प्लॅन अगोदर ठेवा. ट्रेडच्या प्लॅनकडे यायच्या अगोदर, स्ट्रॅटेजीकडे येण्याच्या अगोदर स्मार्ट मनी काय करू राहिले, कोणाला कोण ट्रॅप करू राहिले, मार्केटच्या चार्ट्स वरती आपल्याला काय गोष्टी कळतायत ह्याकडे लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो. लॉंग टर्म फॉर्म्युला काय ट्रेडरसाठी सगळ्यात महत्वाचं, ट्रेडमध्ये घुसलात तर संयम ठेवा. स्टॉप लॉस आणि टार्गेटसाठी, एंट्रीसाठी सुद्धा संयम ठेवा. व्हीवॅपच्या आसपास लो रिस्क एंट्री करा. दुसरं महत्वाचं, ही जी प्रोसेस जी आहे एक शिस्तबद्ध पद्धतीने डिसिप्लिनने फॉलो करा. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा केव्हा ट्रेड्स मध्ये तुम्ही आहात इमोशनली कंट्रोल करा. एक मोठी कॅन्डल नंतर रिजेक्शन, पुन्हा एकदा थोडासा रेड दाखवून पुन्हा वरच्या बाजूला जाणं हे ठरणारच आहे. त्यावरती तुमच्या इमोशन्सला जे आहे ते स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या माइंडवरती अजिबात हावी होऊन देऊ नका. रिस्क मॅनेजमेंटच्या बाबतीत टोटल कॅपिटलच्या 4 ते 5%चाच रिस्क घ्या. लो रिस्क एंट्री जे आहेत इंट्राडे मध्ये जर तुम्ही ट्रेड करताय ते घेण्याचा प्रयत्न करताय, त्याकरता तुम्हाला फार संयम आणि व्हीवॅपची अचूक स्नायपर एंट्री ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही चुकीचे असणार आणि असणारच आहे, 40%, 60%, 50-50%च्या रिव्ह्यूमध्ये तुम्ही असणार आहे, छोटासा स्टॉप लॉस जो आहे ऍक्सेप्ट करा. तिथं इगो हर्ट होऊन देऊ नका. ऑब्व्हियसली तुम्हाला तिथनं काही आउटकम मिळणार नाही. जितकं जास्त तुम्ही ऑब्झर्व करताल तेवढं तुमचं ट्रेड जे आहे अचूक एंट्रीज तिथं होतील आणि त्यातनं तुम्हाला आउटकम मिळण्याची शक्यता जी ती सगळ्यात जास्त असू शकते. तर ट्रेडिंग हा फास्ट पैसा कमवायचा गेम नाही, तर हा एक मेंटल गेम आहे. ह्या मेंटल गेमसाठी तुम्हाला मेंटली प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. फक्त आणि फक्त माझ्याकडे पेशन्स आहे, इमोशनल कंट्रोल आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे आणि बाकीच्या काहीच गोष्टी नाहीये, तर तुम्ही इथं टिकू शकत नाही. त्यामुळंच ही गरजी ती 90% लोकांची झालेली आहे आणि त्या 90%मध्ये आपली गणना झाली नाही पाहिजे. आपण त्या टॉप 10% लोकांमध्ये गेलं पाहिजे. त्याबद्दल आपल्याला बदल असणं गरजेचं आहे. चार्ट जो आहे ना तुम्हाला एंट्री देईल, परंतु तुमचं डिसिप्लिन जे आहे तो तुम्हाला लॉंग टर्म साठी टिकवेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण चार्टला बघून मी एंट्री केली ही गोष्ट महत्वाची नाहीये. ती एंट्री लो रिस्क ठेवा, मिनिमम स्टॉप लॉस ठेवा, स्वतःच्या इमोशन्सला कंट्रोल करा, डिसिप्लिन रिपिटेटिव्ह करा, पेशन्स ठेवा, रिस्क मॅनेजमेंट ठेवा, ऑब्झर्वेशन राईट हँड साईडला ठेवा. ऑटोमॅटिकली तिथनं तुम्हाला भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या क्रिएट होताना दिसू शकतील. आणि जो व्यक्ती ह्या गोष्टींना फोकस करतो, फॉलोअप करतो, तोच या मार्केटचा सिकंदर जो आहे तो होताना तिथे दिसतो. हा नक्कीच ज्याने कोणी जग पादाक्रांत केलेलं आहे तो लगेच मोठा झालेला नाहीये. तो स्लोली स्लोली जो आहे त्याने त्याच्या कॅपिटलला जो आहे वाढवलेलं आहे, त्याला व्यवस्थितरित्या सस्टेन केलेलं आहे. लगेच माझ्याकडे इतकं आलेलं आहे मग मी त्याचा रिस्क घेऊन मी पुढच्या ट्रेडमध्ये जातो, ते शक्य नाही. आणि जो कोणी त्या व्यक्तीने केलेलं आहे तो मार्केटमधने हर 6व्या दिवशी, हर 10व्या दिवशी, हर 15व्या दिवशी जो आहे तो मार्केटमधनं आउट होताना तिथे दिसलेला आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही फोकस करत राहिलात, पेशन्स, डिसिप्लिन, इमोशनल कंट्रोल, रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी, स्मॉल लॉस ऍक्सेप्टन्स, ऑब्झर्वेशन मोर दॅन ट्रेड, तर याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म ट्रेडरचा फॉर्म्युला जो आहे तो आत्मसात करू शकत होऊ शकाल. एक स्टॉप लॉस तुमचा हिट होतोय त्याच्यामुळे तुमचा इगो हिट झालाय असं अजिबात कन्सिडर करू नका.